नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा। आता आपण बघूयात, आपण काउंटर सुरू केलेत। आता काउंटर ऑपरेटर लॉग इन करेल आणि आपले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत तो कशा पद्धतीने बुक करेल। यूजर आयडी आणि पासवर्डनी लॉग इन करायचं आपलं। हे ट्रेनिंग एन्व्हायरमेंट आहे, त्यामुळे आपण पासवर्ड वापरतो। प्रॅक्टिकल एन्व्हायरमेंटमध्ये TOTPच्या माध्यमातून जो काही OTP आपल्याला येईल त्या अनुषंगाने आपण लॉग इन करू शकू। आपण ऑपरेटरनी लॉग इन झालोत। आपण पाहू शकता अशा पद्धतीचे डॅशबोर्ड आपल्या समोर आलेले असतील। असे व्हेरियस टाइप ऑफ कार्ड्स त्या ठिकाणी असतील। यामध्ये काउंटर ऑपरेशन्समध्ये आपण जायचं। आता सगळ्यात अगोदर काउंटर PA ला काय लागणार आहे? कॅश लागणार आहे। आपण असं अज्यूम करतो की हे सेव्हिंग बँकेचा काउंटर आहे, त्यामुळे आपल्याला कॅश लागेल। कॅश तो ट्रेझररकडनं घेईल, तर तो त्याला रिक्वेस्ट करेल। त्यासाठी आपण रिक्वेस्ट कार्ड नावाच्या मेनूला क्लिक करायचं। या ठिकाणी असे 4 ऑप्शन्स राहतील। रिक्वेस्ट कॅश फ्रॉम ट्रेझरीला आपण क्लिक करायचं। या ठिकाणी रिक्वेस्ट बाय कॅश आणि किती अमाऊंट पाहिजेत। फॉर एक्झाम्पल आपल्याला 51,000 रुपये पाहिजेत, आपण ही रिक्वेस्ट टाकायची। याला सबमिट रिक्वेस्ट म्हणायचं। जसंही आपण सबमिट रिक्वेस्ट करू, वरती एक पॉपअप मेसेज जनरेट होईल ग्रीन रंगामध्ये आणि कॅश रिक्वेस्ट सबमिटेड सक्सेसफुली असा आपल्याला मेसेज आलेला आपण पाहू शकाल। अशा पद्धतीने आपण कॅश रिक्वेस्ट टाकू शकतो। धन्यवाद।